वुमेनशिप साठी पण तयार राहायचं लेडीज लोकांनी. आणि आता चालू असलेला सामना सेकंड सेमीफायनल टीम ऐश्वर विरुद्ध यंगस्टार. संध्या भोसले स्ट्राईक. संध्या हा टीम ऐश्वर आणि टीम यंगस्टर यांना खूप खूप शुभेच्छा. यशस्वी पुन्हा एकदा पुढील चेंडू मीना मानकर यांचा सामना करत आहेत सुप्रिया भोसले. आणि हा स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. बॅट चेंज केलेले आहे. मला वाटतं 6 मारण्यासाठी बॅट चेंज केलेली आहे. पाहूया. ऐश्वर टीमने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. त्यांनी फ्लिप सुद्धा लावलेली आहे. विकेट किपरला एकदम बाजूला लागूनच स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे. स्लिप मध्ये आहेत आपले भाऊ. आपले भाऊ स्लिप मध्ये आहेत. आणि ते गोळे घे ना. गोली गोळे स्ट्राईकला संध्या भोसले. पुन्हा एकदा मीना मानकर. पाहूया. आणि हलकासा तटवलेला आहे परंतु पुन्हा एकदा मीना मानकर यांची चांगली गोलंदाजी. पाहूया. हा आणि तटवले आहेत. खेळ होता परंतु कठीण होता असा घेण्याचे. आणि त्यांनी सुंदर प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा संध्या भोसले बॅटिंग साठी सज्ज. हा सुंदर प्रयत्न. आणि षटक संपलेला आहे. पुढील गे बाय आता याच्यासाठी लेडीजची खेळ संपलेला असा. आता झील माणसांचो खेळाचा. जरा मालवणी भाषेमध्ये प्रॉम्प्टिंग करणं गरजेचं नॉन आहे. स्ट्राईक. आणि शुभम सावंत. ओम सावंत सॉरी. स्पेशल इन्व्हाइट केलेलं आहे मालवणीमध्ये प्रॉम्प्टिंग करण्यासाठी सरांनी मला. सगळ्यांनी सांभाळून. एक षटका अखेरीस धाव संख्या 4 आहे. एक षटका अखेरीस धाव संख्या 6 आहे. 4 आहे. आता बॉल हातात घेतलेलो असा आणि खेळाच्यासाठी बॉलर आहे तुषार खोपकर. आणि जोशीला प्लेयर संदीप खांबे यांच्याने बॅट हातात घेतलेली आहे. आणि तुषार खोपकर आता बॉलिंग टाकतलो. त्यांनी चेंडू टाकल्यान का ओम सावंत कसो मारतलो तो सगळ्यांनी बघित राहा. ह्यो आनंद पुन्हा तुमका कधीच गावतो नाही. त्यांनी जोरात मारलो. डायरेक्ट पहिल्या बॉलात 12 रन काढल्यात. जोरदार अभिनंदन ओम सावताचा. खयचो ह्यो. पहिला चेंडू 12 रन. आणि दुसरा चेंडू पाहूया. जबरदस्त बॉल मारल्यान. दुसरो सुद्धा बरो मारल्यान. चौका. सावताचो झील हुशारच दिसता. सावताच्या झिलान झलक बरी दिली. हुशार दिसता जरा. संदीप जरा बरी मदत कर रे ते का. नाही तर दुसतो मैदानात नाचशीत. खेळ सुद्धा खेळाचा असता. गे बाय साई झालेला आहे. तुका संदीप खांबे नाचण्यासाठी. साई जबरदस्त. चिल्लर बॉय. गावाल्याचं नाव खराब करू नको. त्यांची जागा घेत आहेत राधे राधे. गे बाय सुंदर गोलंदाजी अशी खोपकर यांच्याकडून. तुषारान दांडक्यात उडवल्या. साधारण फक्त काय फोटो काढूच्यासाठी बॅट घेतलेली काय.
विकेट हॅट्रिक पाहूया घेत आहेत का तुषार यांना. आता ती काय म्हणतात ती सध्या हॅट्रिक काय wicket hat-trick मॅट्रिक ती साठी. आता तुषार करतो लो, हा दादा चिकसेट्टी. अरे अरे wicket hat-trick झालेली बापरे, आहे. तुषारान हॅट्रिक केल्यान, भूषणान कॅच घेतल्यान. जयस्वाल. बाबडो मैदानाच्या बाहेर पडलो रे बाबा. भूषण आंबेकर. हा मंगेश पवार नॉन स्ट्राईकला मंगेश पवार. यानंतरची बॅटिंग ओम सावंत आणि मंगेश पवार खेळत आहेत. भूषण आंबेकर स्वतः मालक. 3 षटका केले. Bowling धावसंख्या आहे टाकण्यासाठी हजर 22. 22 मंगेश पवार आणि गोलंदाजी करतायत भूषण आंबेकर. आणि हा थोडासा ट्राय केला असता तर कॅच झाले असते, दुसरा run, परंतु ओव्हर थ्रो झाला त्याच्यामुळे एक ओम सावंतने भूषण 2 रन आंबेकरच्या मिळालेले पहिल्याच आहेत. बॉलामध्ये 2 रन काढलेले आहेत. धावसंख्या होते 24. चौथा षटक चालू आहे आणि स्वैर घोषित केलेला आहे अंपायरने. एक चेंडू वाढतो, एक धाव वाढते. पुढील चेंडू भूषण आंबेकर यांचा पाहूया आणि तो चेंडू घोषित केलेला आहे. भूषण आंबेकर नो Free बॉल. time. पोलिसांचा आवाज आला, सायरन वाजलाय, सांभाळून टाका. फ्री टाय फ्री अजून एक फुकट बॉल, डायरेक्ट फुकट. आणि मंगेश पवार यांनी समाचार घेतला पण 1 रन मध्ये समाधान मानायला लागेल. आणि सुंदर गोलंदाजी करतायत. चौथं षटक चालू आहे संघाचं. पुन्हा एकदा पाहूया ओम सावंत आणि पुन्हा एकदा स्वैर. काहीशी भूषण आंबेकरांची लेंथ बिघडले. पाहूया आणि सुंदर असं तटवलं आणि जेल होते का पाहूया. कॅच घेण्याचा सुंदर प्रयत्न चालू होता पण थोडक्यासाठी वाचला. धाव संख्या होते 33. चौथा षटक चालू आणि पुन्हा एकदा 6 मारलेला आहे. टीम तालुक्यामध्ये नवीन चकचकीत कोरा करकरीत एजंट ओम सावंत याने जबरदस्त खेळाची प्रॅक्टिस केलेली आहे. खरोखरच षटकारांची आतिषबाजी चालू आहे. पुन्हा एकदा भूषण यांच्या गोलंदाजी. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. किंग मेकर कीर्तिभाई पटेल यांची जबरदस्त फिल्डिंग. 1 नंबर फिल्डिंग Kingmaker. कीर्तिभाई पटेल. कीर्तिभाई पटेल आणि चांगलं आणि छेद मंगेश झालेला आहे पवार यांनी तिकडं. डायरेक्ट बॉल विलास मंगेश महाजन पवार बाद साहेबांच्या झालेले हातात आहेत. दिलेला आहे. चाळीस 3 ओव्हर 40. तीन ओव्हर बाकी आहेत. 3 षटका गेलेले आहेत. 3 षटका खेरीज धाव संख्या आहे 40. पुन्हा एकदा हॅलो चांगलं बोल. जबरदस्त विलास बेंद्रेचा पहिलाच बॉल, पहिलाच षटकार. विलास आमरे विलास बांगरे आपल्या संघातील 4थं षटक घेऊन येत आहेत. पुढील चेंडू ओम पुन्हा एकदा मारलेला पाहूया. ओम सावंत आणि षटकारांचा खरोखर बादशाह. टीम जाऊन घेतात स्टाफ मधील रुपेश नंतर
दुसरं नाव घ्यायचं तर ओम सावंत. एक स्टारला चांगलाच खेळाडू मिळालेला आहे सावंत म्हणून. आणि पाहूया पुन्हा एकदा. आणि एक धाव मिळते. दुसरे धावेसाठी प्रयत्न, परंतु पाहूया अनिल कदम स्ट्राईकला आहेत. आणि थोडंसं कायचं अनिल कपूर साहेब मैदानाच्या बाहेर. थोडेसे धावण्याची प्रॅक्टिस मिस- नसल्यामुळे अनिल मिसअंडरस्टँडिंग. कपूर साहेबांना रनआउट करण्यात आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा टटवलेला आहे. पाहू 4. पुन्हा एकदा 4 ओम सावंत कडून. ओम सावंतने संपूर्ण मैदान हलवून टाकलेलं आहे. आणि कायसा स्वैर चेंडू घोषित मध्ये. आमचा पक्ष ओम सावंतकडे लक्ष. जोरदार मैदान हलवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे अगदी डोळे लावून ओम सावंतच्या खेळाकडे सगळेजण बघत आहेत. सुंदर असा तटवलाय. एक धाव चार मिळते फोर शिवाय दुसऱ्या जबरदस्त. धावेसाठी प्रयत्न, परंतु एक धावेवर समाधान. 4 ओव्हर 59 धावा. आता 59. सर्वांचे लाडके डॉक्टर मंगेश शिंगोळे हे त्यांना साथ देत आहेत. 4 ओव्हर 59. 59. संघाची धावसंख्या 4 ओव्हर 59. 59. कृपया कोणीही मध्ये येऊ नये पंचाच्या परवानगीशिवाय. आतापर्यंत विलास यांनी चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी केलेली आहे. विलास हे आपल्या संघासाठी काय करतात बघूया. पहिला चेंडू विलास ओम यांना अतिरिक्त चेंडू, निर्धाव असा चेंडू. विलासाचा पुढचा चेंडू आणि समोरच्या दिशेने खेळून काढलेला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. उत्कृष्ट अशी ओम यांच्याकडून गुड रनिंग आणि बिटवीन 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्येत भर. पुन्हा एकदा विलास यांचा सामना करतील ओम. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु एक धाव म्हणजे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आणि उत्कृष्ट असं मस्त मस्त मस्त. दोन फलंदाजामध्ये ताळमेळ चांगला आहे. गुड रनिंग. विलासांचा पुढचा चेंडू ओम यांना. ओम खेळण्यास तयार. पुन्हा एकदा टटवले आहे, परंतु एकच धाव एका धाव मिळते. समाधान. पुन्हा एकदा मंगेश शिंगोले. 1 धाव. 1 मिनिट मोबाईल त्याच्याकडेच आहे. 1 मिनिट बघतो. पुढील चेंडू सामना करतायत पुन्हा ओम यांचा. 1 धाव मिळते. आणि अमोल 5 पाटील षटका अखेरीस मोबाईल कुठे 66. आहे? अमोल पाटील मोबाईल कुठे आहे? मोबाईल कुठे आहे आपला? 5 षटका अखेरीस 66 रन. शेवटचे षटक बाकी आहे, फक्त शेवटचं. मुंबई से आया मेरा को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. मुंबई से आया मेरा को सलाम करो, रात को खाओ पियो, दिन को आराम करो. शेवटचं षटक घेऊन येतात साई. बघू काही लीला करतात. आणि पुन्हा एकदा तटवलेलं आहे. 50 झालेले धाव आहेत. ओम यांनी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. टाळ्या वाजून काय ज्या एक अभिनंदन करायचं आहे सर्वांनी. ओम यांची 50 सेकंड शिफ्टी झालेली आहे त्याची. आणि पुन्हा एकदा पुन्हा तटवलेला आहे. असा पाहूया. साई यांच्या गोलंदाजीवरती 2 षटकार घेतलेल्या. गचाल अशी गोलंदाजी साई यांच्याकडून. बघा आज साई हे वेस्ट इंडिजवरून आले होते बॉलिंग करायला, पण आपले कोकणातलो सावंत यांनी त्यांना 2 षटकार घेतले आणि वाईट चेंडू. साई घाबरलेले आहेत आणि पुन्हा असा जोरदार असा आणि झेल सुटलेला आहे. चांगला असं क्षेत्ररक्षण विलास यांच्याकडून.
पण झेल सोडलेला आहे. साई यांचा पुढचा चेंडू, मंगेश यांना 1 धाव पूर्ण. 1 धावेवर एक धाव समाधान. समाधान. धाव संख्या भर, धाव संख्या 81. सायांचा पुढचा चेंडू आणि परत अतिरिक्त चेंडू वाईट. धाव संख्येत भर. स्वैर चेंडू. साई फुलटॉस असा चेंडू. किती 1 धाव पूर्ण एक झालेली धाव आहे. होते. दुसऱ्या आणि दुसऱ्या धावसाठी धावासाठी प्रयत्न. बाद झालेला आहे. उत्कृष्ट असं ओम यांचं म्हणायला लागेल. स्ट्राईक त्याने आपल्याकडे ठेवलेली आहे. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू. 83 रन झालेले आहेत. पाहूया शेवट. मंदार शेवटचा चेंडू आणि हलकासा तटवलेला आहे. बाद झालेला आहे. एक चेंडू राहिलेला आहे. फ्री हिट. काउंट काउंट बॉल काउंट झालेला आहे. बॉल काउंट झालेला स्टॉप. बॉल काउंट. जिंकण्यात 85 रन झालेले आहेत. 86 ला जिंकायचं आहे. 85 रन झालेले आहेत. ॲशोर यांना जिंकण्यासाठी 86 धावांची गरज आहे. चांगली अशी फलंदाजी आता पाहण्यात आली आपल्या. आणि झालेल्या आत्ताच्या सामन्यामध्ये ओम सावंत यांनी 50 मारलेली आहे. त्यांची या आजच्या टुर्नामेंट मधली दुसरी 50. उत्कृष्ट अशी फलंदाजी. 19 धावा दिलेल्या साई यांनी आपल्या शेवटच्या षटकात. साई वेस्ट इंडिजवरून आलेले बॉलर. आता बघूया भूषण आपल्या संघासाठी काय करतायत. भूषण आता खरीच परीक्षा भूषण यांची आहे. ते संघासाठी काय करतायत. संघ फायनल मध्ये जातोय की घरी जातोय. 85 झालेला है स्कोर. 86 निकाला. देखेंगे गेम में क्या होता है. आप गेम चेंजर कौन आहे. ॲशोर का गेम चेंजर कोण आहे. जर स्कोर 86 जर कंप्लीट झाला नाही तर त्यांना घरी जावं लागेल. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सामना लवकरात लवकर चालू आहे. पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. ऐश्वर्याने टीम आपले पाठवायचे आपले. आणि ऐश्वर्यकडून आपले फलंदाज पाठवायचे आहेत. चला बघूया. आतापर्यंत फलंदाजी चांगली केलेली आहे यंगस्टारनी. यंगस्टारनी उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावरती 85 रन केलेले आहेत. आणि ॲशोरसाठी समोर 86चं टार्गेट दिलेलं आहे. आता गोलंदाजी कशी करतायत यंगस्टार हे आपल्याला पाहायचं आहे. स्ट्राईकला आहेत अपूर्वा सलागरे आणि नॉन स्ट्राईकला आहे मीना मानकर. सुप्रिया भोसले गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी पहिलं षटक. चला सुप्रिया भोसले यांचा सामना करतील अपूर्वा आणि निर्धाव असा सुंदर चेंडू. पुढील चेंडू बॉलिंग. निर्धाव असा चेंडू. सुंदर चेंडू.
वाईट बॉल. स्वैर चेंडू घोषित केलेला आहे. अशाच प्रकारे जर बॉलिंग राहिली तर धावसंख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोणतीही विकेट पडलेली नाही आहे. सुप्रियाचा पुढचा चेंडू अपूर्वा यांना. पुन्हा वाईट चेंडू. कृपया एक स्लिप लावलेली आहे मंगेश शिंगोळे यांच्या स्वरूपात. पुन्हा पाहूया. बॉलिंग बॉलिंग बॉलिंग. गुड बॅटिंग. अशीच गोलंदाजी करण्याची गरज आहे सुप्रियांना. सुप्रिया अशीच बॉलिंग करण्याची गरज आहे. बॅटचा पण वापर करायचा आहे. हा, निर्धावाचा चेंडू. डेड बॉल. डेड बॉल. डेड बॉल. कदाचित षटकार मारणार असतील. पाहूया. गुड बॉल. निर्धावाचा चेंडू. वेल बॉल. पुन्हा एकदा. अरे आणि असाच जर सामना चालू राहिला तर पहिल्या No षटकात ball आहे. पूर्ण धावसंख्या होईल. फ्री हिट आहे. पुन्हा स्वैर वाईट चेंडू घोषित केले. आताशी 4 बॉल झालेत फक्त यांच्या. 2 बॉल शिल्लक आहेत. फ्री हिट आहे. निर्धावाचा चेंडू. शेवटचा चेंडू शेवटचा. 1 to go. यांचा. जर हा चेंडू खेळून काढला अपूर्वा यांनी. निर्धावाचा चेंडू आणि धावसंख्या 14. 1 ओव्हर 14 झालेली आहे. पहिला षटकार पूर्ण अखेरीस. लोड होता जो संघावरती धावसंख्येचा तो मीना मानकर आणि अपूर्वा यांचा धन्यवाद आभार. त्यांनी 14 धावा करून दिलेत आपल्या संघासाठी. अभिनंदन. आपण निर्धाव सर सगळ्या अतिरिक्त भूषण धावसंख्या आंबेकर दिलेल्या आहेत सुप्रिया यांनी यांनी. आपले खेळाडू पाठवायचे आहेत. लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आणि वेळ घालवायचा नाहीये. स्वतः बॅटिंगला आलेले आहेत कारण त्यांना विजयश्री खेचून आणायचं आहे. भूषण आंबेकर. पाहूया आपल्या बॅटीतून काय घडवतात. गोलंदाजीसाठी नॉन स्ट्राईकला आहेत विलास बांगर आणि स्ट्राईकला आहेत भूषण आंबेकर. ओम सावंत पहिलं षटक घेऊन येत आहेत. ओम सावंत आणि ओम सावंत बांगर. ओम यांचा चेंडू. स्ट्राईकला संघाचे आहे कर्णधार भूषण भूषण यांना. यांना. आणि पहिला पहिल्या षटकार. चेंडू मध्ये षटकार. Good shot. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. षटकार मारलेला आहे आणि हेच पाहिजे आपला पब्लिकचं पण खुश मनोरंजन कसं होईल. ओम यांचा पुढचा चेंडू भूषण यांना. आणि बघूया काय करतायत भूषण. हे पुन्हा वरून मारलेला आहे आणि आणि एकच धाव. एक धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु मंदारदाता तिकडे आहेत त्यामुळे ते घेऊ शकत नाही दुसरा रन. धाव संख्येत भर. एकदम चपळ क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा आणि सुंदर चेंडू फलंदाजाला समजला नाही आणि निर्धाव चेंडू. भूषण आंबेकर यांनी काहीतरी कान मंत्र दिलेला आहे का मी आहे तू घाबरू नको. पुढील चेंडू ओम सावंत यांचा सामना करतील. हलकासा तटवलेला आहे. सुंदर फलंदाजी आपले चिल्लर बॉय खांबे. पुन्हा एकदा भूषण आंबेकर. पाहूया यांच्या बॅटीतून
एक धाव मिळते, एक धावेवर समाधान. धावसंख्या 23. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या 23 आणि पुन्हा एकदा त्याने षटवले आहे. आणि षटकार गचालाचं मारलेला आहे. क्षेत्ररक्षण सदा यांच्याकडून, गचालाचं क्षेत्ररक्षण सदा यांच्याकडून. धावसंख्येत भर, धावसंख्या 29. दोन षटकातील धावसंख्या आहे 29. धावसंख्या मग काही आणि जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 57 धावांची आवश्यकता. 24 बॉल 57. 24 बॉल 57. मंगेश आपल्या संघासाठी काय करतात बघूया. मंगेश पवार पवार गोलंदाजी करतायत आणि यांचा सामना करतील भूषण आंबेकर. बघूया आपल्या जिंकण्यासाठी आपल्या संघाची एक मारलेला आहे. काय सर त्यांचं 2 धावा पूर्ण अंदाज केलेल्या चुकते आणि आहेत. 2 दोन धावा झालेले आहेत. वेल फिल्डिंग मंगेश. बॅनर फाडून गेलेला आहे मंगेश. आणि असे त्याने किती बॅनर फाडलेले आहेत. अमोल पुन्हा एकदा आंबेकर ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव, एक धावेवर समाधान. पण एक धाव असून चालणार नाही. पाहूया मंगर आपले पुन्हा एकदा आणि सुंदर चेंडू. निर्धाव असा चेंडू आणि बॉल चेंडू किती झाले. 3 बॉल 3 to झालेले go. आहेत. 3 बॉल झालेले आहेत. 3 to go. आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी मंगेश यांच्याकडून. 3 to go. मंगेश यांचा पुढचा चेंडू विलास यांना. विलासाने खेळला आणि समोरच्या दिशेने. पाहूया आणि झेल झेल बाद. बाद झालेला आहे. उत्कृष्ट असा झेल जयस्वाल यांच्याकडून. हुस्न तेरा तौबा 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 हुस्न तेरा तौबा 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 हुस्न तेरा तौबा 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 हुस्न तेरा ज्यांच्या तौबा 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 मतदारवरती आतापर्यंत सेमीफायनल गाठे असे विलास हे फलंदाजीसाठी आले. आतापर्यंत गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या जोलावरती सेमीफायनलला आपल्या संघाला आणलंय. आता बघूया ते फायनल मध्ये घेऊन जाऊ शकतात का. विलास काय करतात आपल्या संघासाठी. परत जोरात मारलेला आहे. एक धाव पूर्ण. धाव संख्येत भर. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पाहूया भूषण आंबेकर षटकार खेचतात का. आणि टॉस असा चेंडू खरोखर आणि बघूया किती धावा. 1 2 एक धाव होते. एक धावेवर धाव. समाधान. चांगली अशी गोलंदाजी मंगेश पवार यांच्याकडून. 18 चेंडू आणि 52 धावा. 18 चेंडू आणि 52 धावा. काय सर टार्गेट कठीण पण आहे. पण तसं म्हटलं तर जोपर्यंत भूषण आंबेकर स्ट्राईकला आहेत, पिचवर आहेत, तोपर्यंत टीमला काही चिंता नाहीये. जब तक है भूषण आंबेकर. विजयश्री खेचून आणतील ते. अजून त्यांना एवढा सूर गवसलेला नाहीये. पाहूया पुढील चेंडू. एक धावेत समाधान. दुसऱ्या धावसाठी मंदार चपळ क्षेत्ररक्षण. त्याच्यामुळे 2 रन काढू शकत नाही. जयस्वाल यांचा पुढील चेंडू. एक अनाउन्समेंट आहे. भूषण आंबेकर 6 ची हॅट्रिक मारली तर 100 रुपयाचे बक्षीस आहे. नाव सांग. अज्ञात. योगेंद्र यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि दरम्यान एक धाव काढलेली. आता भूषण आंबेकरसाठी त्यांनी 6 ची हॅट्रिक मारली असेल तर 100 रुपये पारितोषिक माझ्याकडून आहे. आता फक्त 2 6 बाकी आहेत. 100 रुपयाचं पारितोषिक
वाट बघत आहे. आता आम्हाला 6 ची हॅट्रिक पाहिजे. आता गोलंदाजीसाठी जयस्वाल आलेले आहेत गोलंदाजीसाठी आणि स्ट्राईकसाठी आहे भूषण. 6 बघूया. पाहिजे षटकार खेचतायत का नाही. आणि पुन्हा एकाच धावावर समाधान. 2 धावा झालेत परंतु तिथे 2 काय धावा धावसंख्या चौका आहे का बघायचं आहे. फक्त 2 2 धावा आणि 6 ची हॅट्रिक चुकलेले आहे. त्याने पुढील चेंडू जयस्वाल यांचा सामना करतील. पुन्हा भूषण आणि उत्कृष्ट बॉल. छान बॉलिंग. 12 चेंडू 42 रन. 12 चेंडू 42 धावा. उभय संघाने नोंद घ्यायची आहे. 2 जर षटकामध्ये कोणी 42 धावा. फलंदाजांनी जर 3 षटकार मारले लागोपाठ तर योगेंद्र घार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही फलंदाजाला साठी जर षटकाराची हॅट्रिक केली तर योगेंद्र घार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. 22 12 रन बॉल मध्ये जर हॅट्रिक मारली 12 चेंडू 42 धावा. आता खरोखरच षटकारांचा पाऊस पडला तरच काहीतरी होईल. आज गड़िए अब दुनिया पेट्रोल चल सुटिए बावड़त की लाइनों का रखेगा कौन हिसाब. मंगेश शिंगोले उपकर्णधार आपल्या पुढील संघाचे. षटक घेऊन येत आहेत. मंगेश शिंगोले डॉक्टर मंगेश शिंगोले यांचा सामना करतील विलास आमरे. 12 चेंडू 42 धावाचा पाठलाग करताना पाहूया. पहिला चेंडू तटवलेला आहे. 1 रन चांगला मिळतो. दुसऱ्या जयस्वाल चेंडू रनसाठी क्षेत्ररक्षण, एका प्रयत्न धावाचा परंतु 2 नको. बोलतात ना लालच बहुत बुरी चीज है. नो नाही. नो नाही. बॉल काउंट आहे. बॉल काउंट आहे. नो आहे की नाही. विचार पंचाने नाही आहे. निर्णय द्यायचा आहे. पंचाने निर्णय द्यायचा आहे. पंचाने निर्णय द्यायचा आहे. नो कॅन्सल. नो नाही आहे. बॉल काउंट आहे. 1 रन आहे. पंचांचा निर्णयासाठी विचारतायत. पंचांचा निर्णय विचार. ओके चला पुढील चेंडू मंगेश शिंगोले पुढचा यांचा. चेंडू पुन्हा आणि समोरच्या दिवशी काहीसा- खेळला 1 धावावर समाधान. 1 दुसरी रन धाव होते. दुसऱ्या सगळ्यात- रन साठी 8-2 धाव प्रयत्न. उत्कृष्ट धाव 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट परंतु 10 बॉल 39 धावा. 10 बॉल 39 30. इथे 10 चौकारांची सिक्सचा पाऊस लागेल. आवश्यकता आणि आणि पुन्हा आज आता षटकार मारलेला आहे. षटकार. നാടിൻ നന്മകനെ പൊന്മകനെ മുത്തായവനെ നിന്നും സൂര്യനെ 9 बॉल 33 धावा. 9 बॉल 33 धावा. വച്ച രക്ഷകനെ സംഹാരകനെ. आणि मंगेश- आपल्या संघासाठी अतोनात प्रयत्न भूषण आंबेकर यांचा. पुन्हा पाहूया. 1 रन होते. दुसऱ्या रन साठी प्रयत्न. दुसऱ्या रन व समाधान. ते भूषण आंबेकर कोणतेही जबाबदारी 8 बॉल 31 धावा. 8 बॉल 31 धावा. 8 बॉल 31 धावा. आणि कुठली जोखीम स्वीकारू शकत नाहीये. आणि पुन्हा एकदा पाहूया होते का 1 इथे. ओके ओके. 7 सुंदर बॉल 30 प्रदर्शन धावा. 7 बॉल 30 धावा. 7 बॉल 30 धावा.
ऐश्वर्याने जिंकण्यासाठी 7 बॉल 30 धावा. पाहूया पुन्हा प्रवीण आमरे मंगेश शिकोलेचा सामना करते आणि फुलटा चेंडू त्याने टपलेला. 1 धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण. ओव्हर 6 बॉल 6 चेंडू मध्ये 28 धावा. 6 बॉल 28 धावा. 6 बॉल 28 धावा. 5 षटकारांची गरज आहे. फक्त 5 षटकार. चला शेवटची ओव्हर मंदार. बघूया काय होतंय. 2 ते 3 बॉल आणि काढण्याची आवश्यकता. 5 नो वाईट. चेंडू टाकू नये. ऐशूर कुठल्याही प्रकारचा फ्री हिट देऊ नये. कॉम्प्रेसिव्ह संघाने जर 6 चेंडू व्यवस्थित टाकले. हा चला बघूया भूषण हे आपल्या भूषण. संघासाठी धावून येत आहेत की मंदार आपल्या फक्त संघासाठी 5 धावून येत आहेत. षटकारांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 28 धावा. आणि मंदार दातार यांचा सामना करतील भूषण पहिला आंबेकर. पहिला चेंडू आणि षटकार. षटकार मारलेला आहे. 5 बॉल 22 धावा. अनिल कदम 5 बॉल 22 धावा. पुन्हा एकदा आणि बॉलिंग 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 मस्त निर्धावाचा चेंडू. Bowling. 4 बॉल 22 धावा. 4 बॉल 22 धावा. मंदार मंदार All-rounder. नुसतं असा असाच बॉल बॉलिंग करायचा. निर्धावाचा चेंडू. मंदाराचा पुढचा चेंडू आणि पुन्हा मारलेला आहे. आणि मस्त मस्त 3 बॉल 21 धावा. 3 बॉल 21 चेंडू धावा. 21 धावा. 3 बॉल 21 धावा. मंदार दातार फक्त नो बॉल टाकायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी मंदार यांच्याकडून. 12 रन भेटले असते. 6 12 2 बॉल 15 धावा. 2 बॉल 15 धावा. 1-12 आणि चांगला मारला होता षटकार. 1 बॉल 12 का सहारा. अब 1 बॉल पे 12 का सहारा. आता जर 12चा शॉट मारला तर योगेंद्र घ्यार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 12 का सहारा. 1 बॉल 1 9 चेंडू रन. 1 बॉल 9 रन. 1 चेंडू 9 धावा. 12 वरती पाहिजे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मंदार यांच्याकडून. आणि मंदार मंदाराची टीम फायनलला गेली आहे. कॉम्प्रेसिव्ह टीम ही फायनलला गेलेली आहे. टीम ऐश्वर्याला हरून मंदारची टीम